राज ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेत जावं का यावर मनसैनिकांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी पाहुयात। मनसेची आज शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहेत। आपण सध्या आहोत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाहेर आणि आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते इथे उपस्थित झाले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे महिला कार्यकर्ते आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। ताई, काय सांगाल, आज मनसेची जाहीर सभा होते, काय वाटतंय? आज आम्ही नाशिकवरून आलेलो आहे। मी मनसे महिला नवीन नाशिक विभागाध्यक्ष सौ निर्मला पवार। आम्ही पूर्ण इतक्या मोठ्या उत्साहाने आमच्या नाशिकतून सगळे विद्यार्थी सेने, सगळे महिला पदाधिकारी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी, कारण राजसाहेबांचा हा पाडव्याचा मेळावा दरवर्षी इथं मोठ्या उत्साहाने साजरा होता। पण ह्या वेळी राजसाहेबांच्या मनात काय आहे आणि कुठला टीजर आज घोषित करणार आहे याच्यावर आमचे सगळ्या महाराष्ट्रातले सगळे सैनिक आणि सगळ्या महिला आणि पूर्ण जनतेला राजसाहेब काय बोलणार आहेत आणि काय घडलंय आणि काय घडतंय आपल्या महाराष्ट्रात आणि काय घडवायचंय या उद्देशाने आज हा पाडवा मेळावा आपल्या साहेबांनी केलेला आहे। राज ठाकरेंची राजकीय जी सुरुवात आहे ती शिवसेनेतून झाली होती। सध्याची राजकीय स्थिती पाहता आपल्याला असं वाटतं का राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत जावं? ते राजसाहेब ठरवतील, आम्ही महाराष्ट्र सैनिक काहीच ठरवू शकणार नाही। साहेब जे ठरवतील ते धोरण राहील आणि जे बांधतील ते तोरण राहील। या उद्देशाने आम्ही आज नाशिकवरून शिवतीर्थावर पोहोचलोय आणि जो टीजर गाजेल तो अख्ख्या महाराष्ट्रात गाजणार आहे आणि राजसाहेब जे बोलतील ते अख्ख्या महाराष्ट्रावर जनतेला उत्सुकतेने गाजणार आहे। तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत जावं का? साहेब जे ठरवतील तेच, हे आम्ही काही सांगू शकणार नाही। साहेब जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य राहील सगळ्यांना। सध्याची परिस्थिती पाहता तरी सुद्धा आम्ही साहेबांवर, साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य। ताई, तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत जावं का? बघा तुम्ही सांगा त्यांच्याकडे। तर आपण पाहिलं तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मनसेचे महिला कार्यकर्त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।